हॅलो फ्रेंड, बघा आता मी काजू करी बनवणार आहे. तर बघा गॅस असा चालू करणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर त्यासाठी बघा हे काजू आणलेले आहेत. काजू करी करणार आहे. गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. इथे आपण कांदा टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत. लसूण आलं आहे आणि हा सुहाना काजू करी मिक्स मसाला आहे. तर झणझणीत काजू करी मी तुम्हाला करून दाखवते. चला तर बघूया मग. तर काजू करी करण्यासाठी बघा हे आपले साहित्य आहे. तर मी खडा मसाला पण घेतलेला आहे, लाल तिखट आणि नंतर जे आपण या मिरच्या पण वापरणार आहोत. छान होते याने काजू करी आणि कोथिंबीर. तर आता बघा कढई ठेवलेली आहे. यामध्ये आता आपण काजू तळून घेणार आहोत. आता काजू मी तळून घेणार आहे. बघा जास्त काजू नाही, असे जास्त तळून घ्यायचे नाही. छान असे थोडेसे लाल होस तर आपण काजू भाजणार आणि काजू आपण एका डिश मध्ये काढून घेणार आणि नंतर त्याला मग कांदा जे काही आपले टोमॅटो वगैरे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तेलात आणि नंतर मग ग्रेव्ही करणार आहोत. तर बघूया चला. तर काजू आता माझे भाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता मी याला काढून घेते. थोडासा लालसरपणा आला की काढायचं, जास्त भाजून घ्यायचे नाही काजू. तर टोमॅटो सुद्धा अशाच प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे. आता लगेच कांदा टाकणार आहोत. कांदा पण भाजून झालेला आहे. आता आपण छानपैकी ग्रेव्ही करणार आहोत. आता हा खडा मसाला थोडासा गरम करून घेणार आहोत, एकदम थोडासा. नंतर थोडा तेलात मिक्स करणार आहोत. आता गरम झालेले काढून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. तर अगोदर खडा मसाला तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता हे पण घालून घेणार आहोत. तमालपत्र मिरची घातलेले आहे. चवीनुसार हळद घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट पण घालणार आहोत आता आपण. तर बघा ही आलं लसूण पेस्ट छान अशी भाजून घ्यायची तेल सुटूस्तर. बघू शकता तेल छान सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये जी आपली पेस्ट केलते ती घालणार आहोत, कांदा लसूण आणि टोमॅटो. तर या पद्धतीने ही पेस्ट सुद्धा घातलेली आहे यामध्ये. तर काजू करी मसाला पण सुहानाचा यामध्ये घातलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ही लाल तिखट पण घातलेलं आहे बघा, चिल्ली पावडर. तर याने कसा कलर छान येतो आपल्या ह्याला काजू करीला, एकदम कट येतो आणि छान असं भाजून घ्यायचं तेल सुटूस्तर. आता ही कोथिंबीर थोडीशी वरून टाकणार आहोत. छान बघा. आणि आता आपले काजू भिजवून घेतलेले मिक्स केलेले. तर छान तेल सुटलेलं आहे. आता एकदा हलवून घेते आणि थोडंसं दूध घ्यायचं, त्यामध्ये काजू करी मसाला मिक्स करायचा आणि घालायचा. आता हा मसाला दुधामधला काजूचा ओतणार आहे यामध्ये. छान झाले हा काजू करी आपली, बघू शकता तुम्ही. आता जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढे यामध्ये मिक्स करायचं. पाणी घालून घेतो आता यामध्ये. तर अशा पद्धतीने गरमागरम आपली काजू करी खाण्यासाठी बघा रेडी झालेले, अप्रतिम झालेले आहे. तर वरून आता आपण थोडंसं तेलामध्ये चटणी भाजून घालणार आहोत, जेणेकरून झणझणीत दिसायसाठी. तर अशा पद्धतीने वरून थोडीशी आणखीन कोथिंबीर घालून घेऊया. बघा कसली तरी आलेली आहे आपल्या काजू करीला, बघू शकता तुम्ही.
तुम्हाला दाखवते. छानपैकी अशी काजू करी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. एकदम कट वगैरे कोथिंबीरचा. तर अशा पद्धतीने करून बघा नक्की काजू करी. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर अशा पद्धतीने बघा काजू करी मस्तच झालेले आहे, एकदम छान झकास. तर मी आता खाऊन बघते एक घास. तुम्ही पण या खायला. तर बघा आपली काजू करी एकदम छान झालेली आहे.